हॅलो गाईज. नमस्कार मंडळी, कसं काय? तर आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि आम्ही निघालोय एक अशा जागेवर जिथे फक्त जून आणि मे मध्येच जायचं असतं. तर हे जून आणि मे मध्येच का जायचं असतं, तर हे आम्ही तुम्हाला सांगू. थोड्या तिथे वेळात कळेल. पोहोचल्यानंतर जे तुम्ही दृश्य बघाल ते बघून तुम्हाला कळेल की जिथला व्ह्यू खूप भन्नाट आहे आणि तो व्ह्यू फक्त आणि फक्त रात्रीच बघायला मिळतो. तर आता वाजलेत 6, पण आपण बघू की अजून किती वेळ लागतो. मला वाटतं अजून 1 तास तर आपल्याला लागेल. थोडा दूर आहे आमच्यासाठी हे, पण व्ह्यू आणि होप सो की ज्याच्यासाठी आम्ही चाललोय ते आम्हाला नक्की आज दिसेल. मग काय दिसणार म्हणजे दिसणार. आणि आमचं पण असं काही ठरलं नव्हतं इकडे जायचं. आज अचानक आम्ही विचार केला की आता वेळ आहे तर काय करायचं, आणि असंच आम्हाला कळलं की अशी जागा आहे. तर तिथे आम्ही असं रॅन्डम प्लॅन बनवला आणि लगेच निघालो सगळेजण. आम्ही साधारण 5-5:30 वाजता निघालोय. आणि अजून आम्हाला 1 तास लागणार आहे. म्हणजे मला वाटतं 7 वाजतील आम्हाला पोहोचायला. तर आम्ही तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो, आपल्याला कळेल की त्यांची कशी अरेंजमेंट आहे. आणि या स्पॉटला जायला ऍक्च्युली आम्ही मागच्या वर्षीच होय, आम्ही मागच्या वर्षीच विचार केला की इकडे जाऊ, पण त्यावेळी काही जमलं नाही. आणि यावेळी योगायोगाने आमचा प्लॅन झाला. म्हणजे अचानक असं 12 वाजता आमचा प्लॅन ठरला की आपण जाऊया. आणि आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे केला तर आणि बुक केलं. तर आता तुम्हाला लवकरच कळेल की तो कोणता स्पॉट आहे. आता आम्ही सांगू शकणार नाही, कारण तुम्ही जेव्हा बघाल की आम्ही कुठे गेलोय आणि तिचे दृश्य बघून जे वाटेल तुम्हाला, तर खरंच. तुम्ही पण इथे नक्की या. आणि आम्ही तर म्हणेल की तुम्ही याच इकडे बघायला. आयुष्यात एकदा याचा अनुभव घेतलाच पाहिजे. आता मी तुम्हाला दाखवते इथला व्ह्यू. हा रस्ता इतका छान आहे ना, इतका सुंदर आहे की मस्त इथून सनरेज येत आहेत. आणि इकडे पहाड पहाड दाखव. आणि खूप सारे हिल्स आहेत. वाव, तर तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. हा बघा गाईस, खूप सनसेट. सुंदर. पूर्ण असा सन दिसतोय मस्त. सनरेज येत आहेत. मला याच्यात आय गेस मोबाईल मध्ये सन नाही दिसणार, पण इथून रेज येत आहेत. सुंदर रस्ता आहे. हे दाखव पहाड. आणि इकडे पहाड पण खूप सुंदर आहे बघा मित्रांनो. तर हे डोंगर खूप छान वाटतंय. विचार करा मित्रांनो, तुम्ही पावसात आले आणि पाऊस पडतोय, हलका हलका पाऊस, काळे डंग आभाळ आणि हिरवगार डोंगर, आणि त्या डोंगरावरून पडताना तो पाऊस आणि झरे. वा, ते धबधबे वगैरे इमॅजिन करताना तर मला असं वाटते की इथे या मान्सून मध्ये तर आलंच पाहिजे. तर मित्रांनो, आम्ही जर इकडे आलो मान्सून मध्ये आणि आम्ही हा जर व्हिडिओ काढला तर आम्ही नक्कीच तो युट्यूबला टाकू. खूप छान वाटतंय. आणि तुम्ही जर आतापर्यंत आम्हाला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. इथे सनसेट पण आहे. वाव, काय सुंदर व्ह्यू आहे गाईज. बघा तुम्ही, पूर्ण डोंगर आणि हे दरी थोडी आणि तो सूर्य. अप्रतिम व्ह्यू आहे बघा, अप्रतिम. मला तर खूप आवडलाय. आणि आता मला फक्त आणि फक्त पावसाची वाट बघतोय बघा. मला फक्त पावसाळ्यात हा व्ह्यू खूपच जबरदस्त असणार आहे, खूपच जबरदस्त. वाव, आणि बाईकनी तर इथे खूपच जास्त मजा येणार आहे मित्रांनो. मी तर पक्का इथे येणार आहे. हा शॉट घेण्यासाठी कस्तुरी मागे डिकीमध्ये बसली आहे. आणि बघा किती सुंदर शॉट आलाय बघा. वरचं पूर्ण सनरूफ दिसतंय आणि पुढचं ड्रायव्हिंग विंडो पण दिसते. खूप
खूपच सुंदर व्ह्यू आलाय बघा मित्रांनो, काय भारी दिसते ना. कुठे असतो आता गेला मागे. हॅलो गाईज, आता आम्ही फसलो ट्रॅफिक मध्ये. म्हणजे इकडे एवढ्या दूर येऊन आम्हाला वाटलं नव्हतं की इतकी गर्दी असू शकते. हे बघा, एक लाईनच लागली आहे पूर्ण वरती पर्यंत. मला वाटतं साधारण एखादी किलोमीटरची ही लाईन आहे. इथे रेड पण नाहीये मॅप मध्ये, तरी एवढे लोक आलेत. Vehicle ahead motion detected. अच्छा, दारू बिरू नाही का. मग तुम्ही ट्रॅफिक बघू शकता. भरपूर ट्रॅफिक झालंय गाईज. 7ला पोहोचणार होतो, पण थोडासा लेट होईल. खूप जण आलेत. मला वाटतं पुणे, मुंबई, नाशिक, नाशिक. Vehicle ahead motion detected. मागे पण पूर्ण आणि लाईन आहे. गाईज मी आणि तुम्हाला बसेस पण येतात, तर तुम्ही बसने पण येऊ शकता. हा आमच्या मागे बसेस आहेत. आम्ही जमलंच तर डिस्क्रिप्शन मध्ये सांगू की तुम्ही बसने कसे येऊ शकता. पण पण तुम्ही आपल्याच व्हेकलने या रेफर. गाईज मला ना सियाराचा हा फीचर खूप आवडलाय. आता बघा, आम्ही इथे हळूहळू या लाईन मध्ये चढतोय. चढावर गाडी आहे. तर हे बघा गाईज, इथे ना आपलं ऑटो होल्डचं ऑप्शन दिलं आहे. आणि तुम्ही बघू शकता, बघा मी पाय काढलाय ऍक्सिलेटर वरून किंवा ब्रेकवरून, पण निवांत बसलोय. आणि गाडी आपली अशी स्लॅन्टेड आहे. जरा व्हिडिओत जाणवत नसेल खरं, पण थोडी स्लॅन्टेड आहे. तरीही आपल्याला काळजी करायची काहीच गरज नाही. या गाडीला हँडब्रेक न दिल्यामुळे आणि हा फीचर दिलाय, आणि हा खूप छान काम करतोय. मला खूप आवडलाय हा फीचर. म्हणजे तुम्ही बघू शकता, गाडी ना पुढे जाते ना मागे जाते. आता पुढे जायचं नुसतं फक्त ऍक्सिलेटर द्यायचंय, प्रेस करायचं जरा, आणि हळूहळू गाडी पुढे जाईल आपली. बघू शकता तुम्ही की चढाव आहे. आय गेस इकडे ना चेकिंग आहे, तर प्लीज जर तुम्ही येणार असाल, आम्ही लोकेशन देऊ, तर थोडं काळजीनेच या, कारण की इथे सगळं चेकिंग होणार आहे. तुम्ही काय काय आणलंय त्याच्यामुळे काळजी घ्या. तुम्हाला समजलंच असेल की कशाची चेकिंग चालू आहे, त्यामुळे तशाच गोष्टी तुम्ही घेऊन येऊ शकता इकडे. घेऊ नका येऊ. हा, म्हणजे ज्या अलाउड आहे त्याच गोष्टी हा ना. हॅलो गाईज, तर फायनली आम्ही इथे पोहोचलोय. खूप जास्त गर्दी होती आणि तुम्ही बघितलं असेल की आम्हाला नुसतं त्या छोट्या पॅचसाठी खूप वेळ लागला. म्हणजे आम्ही 7 वाजता पोहोचणार होतो, ते आम्ही 7:40 वगैरे पोहोचलो. आणि तोपर्यंत इकडे भरपूर उशीर झाला आम्हाला. खूप उशीर झाला. तर तुम्ही जर येणार असाल तर नक्की, आणि जर विकेंडला येणार असाल तर नक्की लवकर या. तर तुम्हाला आता आम्ही दाखवू की कॅम्प साईट कशी आहे. आणि आता आम्ही बार्बेक्यूचा वेट करतोय, तोपर्यंत तुम्हाला आम्हाला दाखवतोय. खूप भूक लागली आहे. आमचा स्नॅक्स मिस झाला कारण की आम्हाला लेट झालाय. सो आम्ही बार्बिक्यूच्या याच्यासाठी क्यू मध्ये लागलोय. पहिला नंबर एवढी गर्दी आहे की बार्बिक्यू साठी पण क्यू लागते. विचार करा. मी तुम्हाला दाखवते आता. हे बघा, असे टेंट्स आहेत. खूप सारे टेंट्स आहेत, खूप सारे टेंट्स आहेत. खूप जण आहेत आणि सगळ्या एज ग्रुपचे लोक आलेत. सो इट इज व्हेरी नाईस टू सी की सगळेजण ॲज फॅमिली आलेत. तर तुम्ही पण नक्की फॅमिलीला घेऊन इकडे या. बघू शकता इथे आपली सियारा आहे आणि पार्किंगला पण खूप स्पेस आहे, तर त्याची काही टेन्शन नाही आहे. थोडं असं हिली एरिया, म्हणजे स्लोप चढ असं आणि सगळं आहे. इकडे आहे डॅम. आता दिसणार नाही, आता अंधार आलाय, त्यामुळं सकाळी आपण बघूया की डॅमचा व्ह्यू कसा आहे. नक्की दाखवू तुम्हाला. आता आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही कुठे आलोय. तर आम्ही आलोय भंडारदरा. येस, सो दिस इज भंडारदरा कॅम्पिंग. आणि हा जो डॅम आहे भंडारदराचा डॅम आहे. त्याचं पाणी आहे, तर ते उद्या सकाळी दिसेल. आणि आता आम्ही बार्बेक्यू खाऊ आणत
बार्बिक्यू नंतर जेवण करणार आणि जेवण केल्यानंतर आम्हाला काजवालच्या साईडला घेऊन जातील. तर Yes. तुम्हाला जो मेन व्ह्यू दाखवणार आहे. येस, सो आम्ही आलोय इकडे काजवे बघायला. मी तुम्हाला दाखवते की आम्ही कसं टेंटच्या इथे बसलो. तर हे बघा, हे आमचे 2 टेंट आहेत. हे बघा, घरचे आंबे सगळं घेऊन आले. त्यांचा बार्बिक्यूला थोडा अजून वेळ आहे आणि आम्ही लेट पोचल्यामुळे आम्हाला खूप भूक लागली आहे. तर आमचा हा जुगाड चालू आहे. भेळ बनवणार आहे आता. सगळे जण असे बसलेत टेंटच्या बाहेर. चला बघू भेळ एक्सपर्ट. एवढा आम्ही नाही खाणार आहे. तू इथे जेवण पण करायचं आपल्याला. थेट कांदा पण कापून झालाय. आता टमॅटो चालू आहे कापणं. सॅनिटायझर मी आणलेलं आहे, ते मला वाटतं की गाडीत राहिलं. हँडवॉश पण आहे, गाडीत आहे. तर इकडे टमाटो पण आला आणि आपले भेळवाले भेळ बनवत आहेत. सर, तुम्ही हात धुतले होते का? का त्याची टेस्ट येणार आहे आम्हाला? वरती नाही का हात धुतले? नक्की का? अजून याच्यात काही कैरी वगैरे का डायरेक्ट आंबा आहे? बस काय हे देशील ग? 2 मिनिटात खतम झालेला आहे, संपलेला आहे. आता आंबे. तर गाईज, तुम्ही पण असं घेऊन जात जा सोबत जर कोणाला भूक लागली तर. मी इलेक्ट्रिक केली आहे. असं करून असं घ्यायचा आणि खायचा. दिस इज अ स्पून. हे बघा, जेव्हा तुमच्याकडे स्पून नसेल तर तुम्ही असं करू शकता. आता आमचा चिवडा खाऊन झालाय गाईस आणि आता जेवायला अजून वेळ आहे, त्यामुळं आम्ही आमचे पत्ते आणले आणि आता खेळणार आम्ही कार्ड्स. तर तुम्ही पण असे ग्रुपमध्ये गेल्यानंतर कुठले कुठले गेम खेळता गाईस, ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. म्हणजे आम्हाला पण कळेल की कुठे कुठे कुठल्या कुठल्या प्रकारचे गेम खेळले जातात. तर आता आम्ही खेळतोय एक गेम जो सगळ्यात कॉमन आहे आणि सगळेच लोक खेळतात. आम्ही काही विशेष एक्सपर्ट नाही आहे. आणि तो गेम आहे, कुठला गेम आहे? बदाम सत्ती. बदाम सत्ती. तुला पत्ता कमी आलास. एक पत्ता कमी आला. माझे कार्ड मला कार्ड बघूया कोण जिंकता याच्यात.
पहिल्याच्या ह्याच्यात पास आहे. जिंकून जिंकून जिंकणार कोण, माझ्या शिवाय आहेच कोण. तर हे आहे आजचं मेन्यू. पनीरची चिकन, भाजी आहे, पनीर आणि आलू आहे त्याच्यात. पनीर आणि आलू आहेत. हे आहेत चिकन, चिकनचे पीस वगैरे चांगले दिले. नाही कांदा, पण लिंबू, त्यांनी सलाड. मला थोडं बोनवाले दिले जे मला नको होते. प्रत्येकाला एकच चपाती ती. सगळ्यांना एकच दिले. अच्छा अच्छा. आणि डाळ भात दिले मित्रांनो. घेऊन येऊ शकता. नॉनव्हेज वाल्यांना तसं डाळ भात नाही आहे, फक्त राईस आहे. हा बरं. ते देतात कोणाला. तर आता टेस्ट करतो की कसं आहे. तर मी माझे चिले आणले आहेत, मी ते खाणार. हे बघा. येस. कसं लागतंय, भाजी नाही घेतली का? नाही, कसं वाटतंय चिकन? मी दोन्हीतरी घेते. चिकन कसं वाटतंय? तिखट आहे, छान आहे. सावजी भाजी अशी असते ना, त्याची भाजी केलेली आहे. रस्सा आणि चिकन एकत्र, आणि टेस्ट छान आहे. थोडं तेल जास्त आहे, बाकी चांगलं वाटलं मला. ओके चला आता मी ट्राय करते. काजवा दिखा दो भाई. तर बघा तो पटकन बघा. हो गेला, साप गेला, समोर होता. पडलाय तिथे आणि तिथे मस्त एक साप आला, चमचम करत होता एकदम लाईट मध्ये. आणि परत तेव्हा परत आहे कुठे हा रस्ता. तर आम्ही इथे पार्क केली आहे गाडी आणि आमचं आत्ताच जेवण झालंय आणि आम्ही आता निघालोय. सगळ्यात मेन कामाला ते आहे काजवे बघायला. आणि आता वाजलेत रात्रीचे 11:15 झाले. 11:15 झालेत आणि आम्ही इथे वाट बघत बसलोय. जंगलात आहे आता. आणि आमचा ग्रुप येणार आहे म्हणजे पूर्ण. आणि मग सगळे आम्ही जाऊ, गाडी इथे पार्क रेंज पण करू. नाहीये, बिलकुल रेंज नाहीये. आता आम्ही जाऊ, गाडी पार्क करू एका ठिकाणी आणि तिथनं बाय वॉक जंगल सफारी काइंड ऑफ म्हणू आपण. आणि तिथून आपण जाऊ त्या स्पॉटला जिथे खूप सारे काजवे असतील. तर आता बघू आम्हाला दिसतात का काजवे. दिसायला तर पाहिजे, त्यासाठी चाललंय. चलो बाय, स्टे ट्यून्ड. तर आता आम्ही एकदम, तुम्ही बघू शकतात की पूर्ण जंगल आहे आणि काळा भुक्क अंधार, खूप अंधार आहे. आणि या अंधारात चिरत निघालोय आम्ही. आणि आमची गाडी सगळ्यात पुढे आहे. आम्ही सगळ्यांना लीडिंग फ्रॉम द लीड फ्रंट. करतोय. आमच्या मागे पूर्ण ग्रुप येतोय. थोडं आता नीट दिसणार नाही व्हिडिओ. आणि गाईस हे बघा, हे काय प्लॅन करतात की आपल्या मागे सगळेजण येतात म्हणून हे ना एका चुकीच्या रस्त्याने घेऊन जाणार आहे सगळे. कारण कोणालाच काय माहिती नाहीये आणि आम्ही सगळ्यात पुढे. आपली गाडी आहे. तर ते म्हणताय की आपण चुकीच्या रस्त्याने घेऊन जाऊ. बघा दम जंगल आहे, फुल काळोख. हा एक एक्सपिरियन्स पाहिजेच एकदा तरी. मस्त गार हवा येते. आत्ताच आम्ही कळसुबाईच्या पायथ्याशी गाडी पार्क केली आहे आणि या छोट्याशा पायवाटेने निघालोय. सगळीकडे अंधार आहे, त्यामुळे सगळ्यांनी आपले आपले टॉर्च लावले आणि टॉर्चच्या प्रकाशाने आम्ही निघालोय. एक वस्तू सांभाळून थोडी. हा छोटासा जंगल ट्रेक आहे आणि हे आम्ही दरीतून निघालोय. तिकडे बघूया तिकडे किती काजू दिसतील आपल्याला. हां, छान छान छान. वाव, हे बघा गाईज, हे जे दिसत आहेत ना, हे आहेत काजवे.
फोनच्या व्हिडिओमध्ये एवढे खास दिसत नाही खरं, पण जर हे तुम्ही डोळ्याने बघाल तर खरंच हा जो दृश्य आहे ना तो अप्रतिम आहे, अप्रतिम. वाव. आणि हे जो आहे ना हे एका पॅटर्नमध्ये ब्लिंक करतात. गुड मॉर्निंग. तर आता सकाळी 7:30 झालेत. हो, आणि काल आम्हाला खूप उशीर झालेला पोहोचायला. आम्ही जास्त शूट करू शकलो नाही अंधारामुळे पण. आणि आम्हाला 2 वाजले काल यायला. होय, म्हणजे इथे पोहोचायला, गाडी पार्क करायला खूप गर्दी होती. त्यामुळे आणि तुम्हाला parking असं पण वाटणारच आहे की 2 वाजलेत, कारण की सगळे जण सगळे बाहेर जागे होते. होते, yes. सगळे बाहेर होते. लाईट्स पण छान लागून होते, म्हणजे चांगला इथला छान होतं, म्हणजे असं यायची इच्छा पण होत नव्हती. मस्त वाटत होतं तिथे. आणि आता 7 वाजता आम्ही उठलोय. आता Yes. थोडं 7:30 झालेत. तर तुम्हाला दाखवतोय की इथे कशी सिच्युएशन आहे. येस. खूप सारे टेंट्स आहेत, खूप सारे. तिकडे नाश्ता लागलाय त्यामुळं गर्दी झाली आहे आता. आणि हे बघा खूप सारे टेंट्स आहेत. आणि हे आमचे 2 टेंट होते. हे 2 टेंट आमचे होते ग्रीनवाले. आणि गाईस म्हणजे रात्री इथे खूप बाजूलाच थंडी हवा होती. व्ह्यू आहे, तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. नाश्त्याची सोय काय ते बघूया गाईस आता. आणि तिकडेच व्ह्यू बघू आपण. हा, पुढेच व्ह्यू आहे. मला वाटतं की आपण तिकडेच घेऊन जाऊया खायला. व्ह्यू बघत थोडं- खाऊया, है ना. हो, आम्ही दाखवतो की नाश्त्याला काय. बट मला वाटतं ॲज युजल पोहेच फिर क्या होगा खबर, देखा है किसने कल. चला नाश्ता करूया व्ह्यू बघत. धूळ आली. हा बघा गाईस, कसं इकडे बघ. वाव, सुंदर असा नजारा आहे बघा. आता आम्ही इकडे आलो सगळे. नाश्ता करू मस्त व्ह्यू बघत. आता आम्ही चाललोय बोटिंग कडे गाईस. हा, नाश्ता झालाय. छान होते खूप पोहे. पोहे छान होते. आम्ही डबल खाऊन घेतलं. मी नाही. आणि चहा पण थोडा स्लिपरी आहे मस्त. हा, वाव, ते बघा खाली बोट दिसते तुम्हाला. त्या बोटने आम्हाला आता नेतील. व्ह्यू बघा गाईस. आणि बोटिंग तर सगळ्यात जबरदस्त आहे. एवढा छान व्ह्यू आहे. आणि त्यातला ही साईड तर सगळ्यात मस्त आहे. इकडून जो व्ह्यू आहे तो खूप मस्त आहे. किती सेकंदात काढायचं? किती सेकंद? नाही असं काय, चारही साईडला असे डोंगर आहेत. आणि वरती काळे बोट काय बोरा आपण आता आम्ही इथे बसलोय आणि हा गेलाय बोटिंग करायला. त्याला मी झूम करून तुम्हाला दाखवतो. बघू आपण S24 अल्ट्रा आणि किती झूम होऊ शकतं. आणि क्लॅरिटी पण कळूनच जाईल आज तर तुम्ही बघू शकता. मी भरपूर झूम केलाय आता. आहे आहे आहे. इथे हाय कर, त्याला हाय कर. अरे पूर्ण दिसतंय बा, पूर्ण दिसतंय सगळे. कोणत्या साईडला बसले? हा इकडे, इकडेच आहे. तर बघतच नाहीये. बघायचं तरी. तो मुलगा वगैरे करतोय. सगळे खात देत आहे मला.
अरे हा मला एकच पर्स द्यायचा आहे. ते तर गप्पे मारून राहिले. त्याचं असंच आहे. तर अशा प्रकारे आम्ही फायरफ्लाईज कॅम्पिंग पूर्ण केलेली आहे मित्रांनो. ये फायनली आम्ही प्रत्येक वर्षी ठरवतो की आम्हाला जायचंय, पण यावर्षी ते करून झालंय. टाकलं. तर आता आपण काय काय केलंय आणि आता वेळ आली आहे आम्हाला निघायची. तर आम्ही सकाळी नाश्ता केला, नाश्ता करून खाली गेलो. खाली छानसा परिसर आहे, तिथे फोटोशूट केला ते मस्त. सगळे क्लिप्स दिसतीलच तुम्हाला. हा, आणि त्या व्ह्यूचा आनंद घेतला, थंडगार हवेचा मजा घेतला. त्यानंतर सुरू झाली बोटिंग, आणि बोटिंग मध्ये गेलो. बोटिंग मध्ये पण मजा केली, तुम्ही बघितलं असाल व्हिडिओ मध्ये. तर तुम्ही इकडे आले की बोटिंग पण करा, मजा येते. आणखी चला आता पॅकअप. चला तर मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओ लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला. असेच अजून व्हिडिओ आम्ही टाकत राहू. येस. तर चला आता आम्ही परतीचा आमचा प्रवास चालू करतो. तो